अंजनगाव सुरजी तालुक्यात शेतमजूर महिलेचा विद्युत वाहिनीच्या तुटलेल्या ताराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू। संतप्त जमावाने प्रेत आणले महावितरण कार्यालयात, मांडला ठिय्या। अंजनगाव सुरजी तालुक्यातील दहिगाव रेचा येथील महिलेचा खिराळा शेत शिवारात चालू विद्युत वाहिनीच्या तुटलेल्या ताराच्या संपर्कात आल्यानं करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 25 जुलैला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली। रुपाली शुद्धोदन सावळे, वय वर्ष 36, राहणार दहिगाव रेचा असे मृतक महिलेचे नाव आहे। सकाळच्या सुमारास मृतक महिला व 9 महिलांसह या अनिल धुमाळे यांच्या शेतात निंदन करण्यासाठी गेल्या होत्या। मृतक महिला ही 10 वाजताच्या सुमारास लघुशंकेला अरुण टाकोरे यांच्या शेताच्या धुऱ्यावर गेली असता तेथे चालू विद्युत वाहिनीचा तार तुटलेला गवतात पडलेला होता। गवतामुळे महिलेला तार दिसला नसल्यानं आणि तेव्हाच लाईन आल्याने तुटलेल्या चालू विद्युत वाहिनीच्या संपर्कात मृतक महिला आली असता त्या महिलेला जबर विजेचा धक्का लागला। हे पाहून तिच्यासोबत असलेल्या शेतमजूर महिला तिला ओढण्यासाठी जात असताना एका महिलेच्या सतर्कतेमुळे 9 महिलांचे प्राण वाचले। या घटनेची वार्ता दहिगाव रेचा परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी तसेच प्रहार पक्षाचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। सदर घटनेची माहिती अंजनगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला। मात्र शवविच्छेदन करू देणार नाही असा पवित्रा नातेवाईक व प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असून या घटनेला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनीच आहे। म्हणून मृतक महिलेचे शव ट्रॅक्टरमध्ये टाकून महावितरण कंपनीच्या अंजनगाव कार्यालयात आणण्यात आले। दरम्यान जुना बस स्थानक चौकात पोलिसांच्या ताफ्यानं संतप्त जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाने पोलिसांना न जुमानता ट्रॅक्टर थेट महावितरण कार्यालयात नेले आणि जोपर्यंत मृतक महिलेच्या नातेवाईकांना योग्य न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह येथून हलवणार नाही असा पवित्रा घेत कार्यालयातच ठिय्या मांडला। त्या दरम्यान आमदार गजानन लवटे यांनी कार्यालयात पोहोचून जमावाची व नातेवाईकांची भेट घेतली आणि मध्यस्थी करून वाद निवडला। त्यामुळे जमावानं शांत होत प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे हलविले। दरम्यान घटनेला जबाबदार असलेले सुरजी विभागाचे कनिष्ठ अभियंता जाधव यांना अटक केल्याचे आमदार यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम शेख। माझ्या मतदारसंघातला विषय आहे दर्यापूर आपल्या दहिगाव म्हटला। दहिगाव शेतशिवारात ती घटना झालेली आहे। ती एक म्हणजे अल्पवयीन म्हणजे जास्त वय नाही आहे, ते पुरीचं जास्तीत जास्त 35 वर्षाचं वय आहे। तिला लेकरं मला दोन मुलं आहेत छोटे छोटे। ती अत्यंत दुर्दैवी घटना झाली आहे। पण त्यांनी इथं जे प्रेत आता MSCB मध्ये आणलं होतं ते आम्ही त्यांच्याशी मध्यस्थी करून साहेबांनी ज्याची तिथं बीट होती म्हणजे त्याची ड्युटी जिथं होती त्या संबंधित कर्मचाऱ्याला अटक केली आहे। त्या अटक केलेल्या जाधव म्हणून आहे कर्मचारी, त्याला अटक केलेली आहे। त्याला जे सजा व्हायची आहे ते पोलीस डिपार्टमेंट ते बघणार आहे, कारण त्याच्यावरचे गुन्हे दाखल झाले आहेत ते झालेले आहे। तात्काळ मदत म्हणून 20,000ची मदत आपल्या MSCB डिपार्टमेंटनं केलेली आहे आताची, आणि 20,000ची मदत मी म्हणजे आमदार या नात्यानं मी माझ्या मतदारसंघातला विषय म्हणून केलेली आहे। आणि जे आता मदत सरकारच्या माध्यमातून किंवा MSCBच्या माध्यमातून भेटणार आहे ती मदत भेटण्यासाठी आम्ही जे लोक आता शंकरदादा मालटाणे वगैरे होते, महेंद्र भाऊ आहेत, आम्ही जे सगळे लोक आम्ही तिथं शंभूदादा आहेत, हे सगळे जाऊन MSCBच्या आम्हाला अधिकाऱ्यांनी हे म्हटलं की आमचा हा प्रस्ताव आम्ही अचलपूरच्या डिव्हिजनला पाठवतो आणि तात्काळ त्या व्यक्तीला मदत म्हणून आम्ही मदत करणार आहोत यांनी गॅरंटी दिली। म्हणूनच त्या लोकांनी प्रेत आता इथून हलवलेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.